हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. आता या व्हिडिओमध्ये आपण SSC GD कॉन्स्टेबल 2024 या परीक्षेचं स्वरूप पाहणार आहे. त्याच्यामध्ये टियर 1साठी जो आपला एक्झाम पॅटर्न आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहे. आता हा सिलेबसचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही पूर्णपणे पहिले सिलेबसच समजून घ्या. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याच्यानंतर जी सेकंड स्टेप असते तो म्हणजे आपला सिलेबस समजून घेणं. तर पहिले तुम्ही सिलेबस समजून घ्या आणि त्याच्यानंतर PYQ आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे मटेरियल करायचं आहे ते मटेरियल तुम्हाला करायचं आहे. तर पहा, पहिले आता आपण फॉर्म तर तुम्ही भरला असेल आणि ज्यांनी भरला नसेल तर वेबसाईटचे प्रॉब्लेम तर सुरूच आहेत. तर तुम्ही ट्राय करा की रात्री किंवा एकदम मॉर्निंगला. काही जणांचे होत आहेत, काही जणांचे नाही होत आहेत. जर एक्झाम डेट म्हणजे फॉर्म भरण्याची डेट जर वाढून दिली तर चांगलंच आहे. पण तरी तुम्ही ते डेट वाढण्याच्या आधीच तुम्ही ट्राय करा रात्री किंवा एकदम मॉर्निंगमध्ये किंवा दिवसभरातून 3-4 वेळ तरी ट्राय करत राहते. म्हणजे फॉर्म भरला गेला तर चांगलीच गोष्ट आहे आणि डेट वाढून जर भेटली तर आणखीनच चांगलं होईल. ठीक आहे, तर आता आपण SSC GD कॉन्स्टेबल 2024 या परीक्षेचं काय पाहणार आहे, तर याचा एक्झाम पॅटर्न आपण पाहणार आहे की कशा प्रकारे एक्झाम आपली राहणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये फक्त 4 घटक तुम्हाला विचारण्यात येतील. पहिली गोष्ट तर क्लिअर असू द्या की तुम्हाला 4 घटक विचारण्यात येतील. आता वेळ तुमच्याकडे कमी आहे, तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आतापासूनच या एक्झामचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पहा, एकूण 4 घटक तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. तर पहिले आपण ते घटक समजून घेऊ की कोणकोणते घटक तुम्हाला विचारले जातील. तर पहा, पहिला घटक जो आहे तो तुम्हाला बुद्धिमत्ता, ठीक आहे, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, म्हणजेच इथं रिझनिंग लक्षात ठेवा तुम्ही की आपल्याला रिझनिंग विचारणार आहेत. ठीक आहे. दुसरं, सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता, म्हणजे आपण याला म्हणतो GK. ठीक आहे, ते झालं तुमचं GK. पहिलं झालं रिझनिंग, दुसरं झालं तुमचं GK बुद्धिमत्ता आणि GK जनरल नॉलेज. थर्ड पॉईंट आपण पाहू, याच्यामध्ये पहा आपल्याला विचारणार आहेत गणित, प्राथमिक गणित. आणि फोर्थ टॉपिक जो आहे तो त्याच्यामध्ये एक तर तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी याचं जे ग्रामर असते तर ते इंग्रजी किंवा हिंदी या दोनपैकी तुम्ही जे ज्याची तयारी करसान तर ते तुम्हाला तिथं करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या आपला सिलेबस आहे. आता आपण पूर्ण डीपमध्ये याच्यामध्ये माहिती पोच, पण तुम्हाला हे 4 घटक माहीत असणं गरजेचं आहे की तुमचा जो सिलेबस आहे SSC GDचा याच्यामध्ये 4 घटक येतात. पहिला घटक आहे रिझनिंग, दुसरा आहे GK, तिसरा आहे मॅथ आणि चौथा आहे आपला इंग्लिश किंवा मग हिंदी. तर आता आपण हे पूर्ण घटक जे आहेत ते एक्सप्लेन करू. पहिले तुम्ही हा सिलेबस समजून घ्या. हा पॅटर्न तुमच्या तोंडपाठ असला पाहिजे. हा पॅटर्न जर तुमच्या तोंडपाठ असला तर तुम्ही अमांतर न करता जे महत्त्वाचं आहे तेवढंच करणार. तर पहा, आता प्रत्येक जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथं बुद्धिमत्ता जे विचारणार आहे ते तुम्हाला 20 प्रश्न विचारणार आहेत. तुम्हाला GKचे 20 प्रश्न विचारणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला गणिताचे 20 प्रश्न आणि हिंदी किंवा इंग्रजी या दोनपैकी एक याचे 20 प्रश्न. तर मग असं जर तुम्ही काउंट केलं तर एकूण प्रश्नसंख्या होते आपली 80. प्रश्नसंख्या किती होते? 80 होते. म्हणजे पहा, जे 4 सेक्शन आहेत तुम्हाला बुद्धिमत्ता, गणित, GK आणि हिंदी किंवा इंग्रजी, त्या प्रत्येक 4 सेक्शनला 20-20 प्रश्न ते विचारणार आहेत आपल्याला. मग त्या 20 प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स आहेत. मग प्रत्येक प्रश्नाला जर 2 मार्क्स असतील तर एकूण मार्क्स आपले 160 होतात. म्हणजे एकूण प्रश्न झाले 80 आणि एकूण मार्क्स जर आपण काउंट केले तर ते होतात 160. पहा, ही गोष्ट इथे तुम्ही क्लिअर लक्षात घ्या की तुम्हाला प्रश्न फक्त 80 आहेत आणि मार्क्स आहेत 160. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. आणि तुमच्याकडे वेळ किती आहे? तर तुमच्याकडे वेळ आहे 60 मिनिट, म्हणजेच 1 तासाचा वेळ तुमच्याकडे राहणार आहे. आता आपली जी एक्झाम आहे ते कॉम्प्युटर बेस ऑनलाईन होते. तर हे जर पॉईंट तुमच्या क्लिअर लक्षात आले असतील तर तुम्हाला याच्यानंतर तुमची प्रिपरेशन करताना ते आणखी इझी होऊन जाईल की आपल्याला एकूण 4 सेक्शन आहेत. तो प्रत्येक सेक्शन म्हणजे बुद्धिमत्ता असो, गणित असो, GK असो किंवा इंग्लिश किंवा हिंदी असो, तर हा प्रत्येक सेक्शन तुम्हाला 20-20 प्रश्नाचा राहणार आहे. 20-20 प्रश्न जर 4 सेक्शनचे काउंट केले तर आपण एकूण प्रश्न होतात 80 आणि प्रत्येक एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स आहेत. म्हणजे एकूण जर प्रश्न काउंट केले आपण 80 प्रश्न आणि एकूण गुण काउंट केले त्याचे तर 160 गुण होतात. तर पहा, म्हणजे एक सेक्शन जर तुम्ही घेतला, गणिताचे जर 20 प्रश्न येत असतील तर त्या 20 प्रश्नाचे मार्क्स किती होतील? 40 मार्क्स होतील आणि वेळ आहे आपल्याकडे 1 तास. आता एवढं जर तुम्हाला क्लिअर झालं असेल, हे जर तुम्हाला समजलं असेल, तर आता आपण नेक्स्ट स्लाईडकडे वळू आणि त्याच्यामध्ये आणखी याच्याबद्दल माहिती समजून घेऊ. आता टाईप ऑफ एक्झामिनेशनमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑब्जेक्टिव्ह टाईप आपली एक्झामिनेशन होणार आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन आताच पाहिले आपण की 80 आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत. असं जर आपण काउंट केलं तर 160 मार्क्स आपले होतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, निगेटिव्ह मार्किंग पहा किती आहे? 0.50.
एवढी आपली निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ते तुक्के मारून चालणार नाही, काही ना काही तुमचा अभ्यास असलाच पाहिजे. तर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तो हो आहे. 0.50 मार्क्सची निगेटिव्ह मार्किंग इथं आहे. तर एवढं तुमचं क्लिअर झालं असेल तर आता आपण डीप सिलेबसकडे जाऊ. प्रत्येक पॉईंटमध्ये काय काय करायला पाहिजे आपण ते सगळे घटक त्याच्यामध्ये पाहणार आहे. आता पहा, हा सिलेबस कव्हर करताना सर्वात आधी आपण पाहू की तुम्हाला हिंदीमध्ये काय काय पॉईंट करायचे आहेत. तर पहा, हिंदीमध्ये तुम्हाला करायचं आहे सगळ्यात आधी ते आहे वर्तनी के सामान्य, अशुद्धियाँ तथा शब्दों के रूप, शब्दों के शब्द किंवा शब्दों के रूप, हा पहिला पॉईंट तुम्हाला करायचा आहे. मग नेक्स्ट करायचा आहे तुम्हाला शब्दों के बहुवचन, हा एक पॉईंट तुम्हाला करायचा आहे. मग किसी वाक्य को अन्य लिंग में परिवर्तन करना, ठीक आहे. म्हणजे मराठीमध्ये जे ग्रामर आहे त्याच्यामध्ये लिंग नावाचा जो टॉपिक असते तर तोच टॉपिक तुम्हाला हिंदीमध्ये करायचा आहे. त्यानंतर मुहावरा व उनका अर्थ, पहिले आपण हिंदीमधलं समजून घेत आहे तुम्हाला काय काय करायचं आहे. ज्यांनी हिंदीमधून द्यायचं आहे त्यांना मुहावरा व उनका अर्थ. आता आपण नेक्स्ट पाहणार आहे. पहा, त्याच्यानंतर अशुद्ध वाक्यों के शुद्ध रूप, विलोमार्थी शब्द, समानार्थी व पर्यायवाची शब्द, त्यानंतर अनेक शब्दों के लिए एक शब्द, त्यानंतर कहावते व लोकशक्तियों के अर्थ, त्यानंतर संधि विच्छेद, त्यानंतर क्रिया से भावाचक संज्ञा बनाना, त्यानंतर रचना एव रचयिता आदि. याच्यानंतर नेक्स्ट स्लाइडमध्ये पहा, नेक्स्टमध्ये आता आपण इंग्लिशचं पाहणार आहे. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इंग्लिशमध्ये आपल्याला पहा, आता हे झालं हिंदीचा सिलेबस. हा हिंदीचा सिलेबस तुम्हाला माहीत असला पाहिजे, तुम्ही एखाद्या पेजवर लिहून ठेवा. आपण काय करतो, स्क्रीनशॉट मारण्याच्या याच्यात असतो, पण स्क्रीनशॉट ठेवणं किंवा आपण ते वेळोवेळी पाहत नाही. तर तुम्ही छोटीशी डायरी तुमच्याजवळ ठेवा, त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट लिहून ठेवा आणि तुमच्या बुकमधून तुम्हाला हा प्रत्येक पॉईंट तिथं क्लिअर करायचा आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर बा, इंग्लिशमध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला स्पॉट द एरर करायचा आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स, सिनोनॉमिज आणि होमोनिम्स, त्यानंतर अँटोनिम्स, त्यानंतर स्पेलिंग, डिटेक्टिंग मिसस्पेल्ड वर्ड, त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, त्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच, त्यानंतर पॅराजंबल तुम्हाला करायचं आहे, क्लोज पॅसेज अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, एवढं तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. आता ही गोष्ट जर तुम्हाला क्लिअर झाली असेल की आपण पहिले सिलेबस जो पाहिला तो हिंदीचा सिलेबस पाहिला की हिंदीमध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे आहेत, क्वेश्चन येणार आहेत 20, हिंदी किंवा इंग्रजी, हिंदी किंवा इंग्रजी या दोनपैकी तुम्ही जे सिलेक्शन करसान त्याच्यावर हे डिपेंड आहे. त्याच्यानंतर इंग्लिशचा आपण सिलेबस पाहिला की एवढे पॉईंट तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे करायचे आहेत तुम्हाला 100% त्याच्यावर क्वेश्चन आहेत. तर याच्यावरही क्वेश्चन समजा 20च येणार आहेत आणि मार्क्स जर आपण काउंट केले तर मार्क्स होणार आहेत 40. तर एवढे पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. आता हा झाला आपला पहिला घटक, जो 20 क्वेश्चन तुम्हाला याच्यावर विचारणार आहेत. आता आपण नेक्स्ट घटकाकडे जाऊ आणि त्याच्यामध्ये पाहू आपले कोणकोणते पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता पहा, आपल्याला जो नेक्स्ट पॉईंट कव्हर करायचा आहे तो आहे जनरल नॉलेज, ज्यालाच आपण जी के असं म्हणतो. तर याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट आपल्याला विचारले जातील, कोणकोणते टॉपिक आपल्याला विचारले जातील, तर तो प्रत्येक टॉपिक तुम्हाला करायचा आहे. तर पहिलाच टॉपिक आहे आपल्यासमोर, पहा, भारत और उसके पडोसी देश. पहिला भारत और उसके पडोसी देश हा पहिला पॉईंट तुम्हाला क्लिअर करायचा आहे. त्याच्याबद्दल जेवढी काही इन्फॉर्मेशन असेल, आणि हे करताना तुम्हाला SSC, MTS, CHSL, CGL यांचे जे फेस 10 यांचे जे एक्झाम झालेले आहेत त्यांचे PYQ असतात, SSC GDचे PYQ असतात, ते PYQ तुम्ही आधी करा, बाकीच्या गोष्टी नंतर करा. त्यानंतर खेळ हा एक पॉईंट तुम्हाला इथून करायचा आहे. त्यानंतर इतिहास, संस्कृती, भूगोल, आर्थिक दृश्य, सामान्य राजनीती, भारतीय संविधान, वैज्ञानिक अनुसंधान, सामान्य विज्ञान इत्यादी. आता याच्यावर किती प्रश्न येणार आहेत, याच्यावर येणार आहेत 20 प्रश्न आणि याचे गुण होणार आहेत 40. आता हा पॉईंट जर तुम्हाला क्लिअर करायचा असेल ना, तुम्ही आतापर्यंत SSCने घेतलेल्या जेवढ्या काही एक्झाम असतील त्याच्यामधलं फक्त GSचा सेक्शन, GKचा सेक्शन जरी करून घेतला ना, या 20 पैकी 15 प्लस तुम्हाला येतात. जर करंटचे काही प्रश्न सोडले तर 20 पैकी 15 प्रश्न तुमचे तिथूनच कव्हर होतात. तर तुम्ही जास्तीत जास्त भर या सेक्शनवर, GKवर तुम्ही कुठं दिला पाहिजे, तर तुम्ही दिला पाहिजे PYQवर.
आणि बुक जर रेफर करायचं असेल तर तुम्हाला लुसेंट नावाचं बुक येते आपलं, हिंदी इंग्लिशमध्ये असते, ते 100 रुपयाचं पुस्तक असते ते. तर लुसेंट बुकमधूनच एवढे पॉईंट तुम्ही कवर करून घेतले तर तुमचं मॅक्झिमम कवर होऊन जाते. पण लुसेंटच्या बुकच्या आधी तुम्ही काय करा, PYQ घ्या आणि हा पॉईंट जी केसाठी. तसं तर मी जी केचं जी सिरीज आहे ती SSCनं आतापर्यंत जेवढे काही एक्झाम झालेले असतील त्याचे जी केचे क्वेश्चन तुम्हाला मी अपलोड करून देतोच, पण तुमचंही काम आहे की तुम्ही ते एकदा रीड केले पाहिजे. तर हा जी केचा हा दुसरा टॉपिक होता आपला सिलेबसमधला, तो आपण कवर केला. पहिली हिंदी किंवा इंग्लिश. आता आपण जी के पाहिलं. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे वळू आपल्या, तो आहे प्रारंभिक गणित. आता गणितावर आपण आलेलो आहे. पहा, प्रारंभिक गणित अनुभाग के तहत म्हणजे आता कोणकोणते टॉपिक त्याच्यामध्ये आपल्याला विचारतील, तर हे टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. पहा, पहिला टॉपिक आहे संख्या प्रणाली आणि पद्धती. दुसरा आहे संपूर्ण संख्याओं की गणना. हे तुम्ही लिहून घ्या, तुमच्याजवळ एक पेज असेल तर त्या पेजवर लिहून घ्या. हा सिलेबस तुमच्या पाठच असला पाहिजे. त्यानंतर दशमलव और अंश और संख्या के बीच संबंध. त्यानंतर मौलिक अंकगणित. त्यानंतर पर्सेंटेज म्हणजे प्रतिशत. त्यानंतर रेशिओ म्हणजे अनुपात और समानुपात. औसत म्हणजे ॲव्हरेज. त्यानंतर इंटरेस्ट आपला ब्याज. आता याच्यामध्ये दोन्ही पॉईंट करून घ्यायचे, सिंपल इंटरेस्ट करायचं, कंपाऊंड इंटरेस्ट पण करायचं. त्यानंतर लाभ और हानी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. छूट. त्यानंतर क्षेत्रमिती, समय और दूरी, अनुपात और समय, समय और काम आदी. म्हणजे एवढे टॉपिक जे आहेत ते सर्व टॉपिक तुम्हाला गणितामध्ये करायचे आहेत. आणि इथं पण क्वेश्चन किती येणार आहेत? क्वेश्चन येणार आहेत 20. किती मार्क्ससाठी? तर 40 मार्क्ससाठी. मग आता हाय पॉईंट जर तुम्हाला करायचं असेल तर कोणतंही बुक न घेता तुम्ही सर्वात आधी काय करायला पाहिजे की PYQला कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात ते PYQ घ्या आणि त्या PYQमधून पहिले जेवढे काही क्वेश्चन असतील ते सॉल्व करा. म्हणजे इथं पहा, तुम्हाला जर समय और काम म्हणजे आपण त्याला काळकाम म्हणतो, त्या काळकामावर जेवढे काही क्वेश्चन दिसतील तो प्रत्येक क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून पाहायचा, त्याची लेवल पाहायची. याच्यानुसार तुम्हाला काय होते तर तुमचा कमी वेळेत जास्तीत जास्त सिलेबस इथं कव्हर होतो. तुम्हाला कोणताही क्लास लावण्याची गरज पडत नाही, काही नाही पडत, काहीच नाही पडत. जेवढं तुम्ही सेल्फ करसाल तेवढं चांगलं आहे. आणि सगळ्यात मेन तुम्हाला जे गायडन्स करणार असते ते PYQच असतात. हा सिलेबस तुमच्या तोंडपाठ ठेवा आणि पुढची जी गोष्ट आहे तो कव्हर कसा करायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला PYQच मदत करणार आहे. तर तुमचा फोकस PYQवरच असला पाहिजे. जेवढे जास्त PYQ तुम्ही कराल तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आता आपण याच्यामध्ये हा तिसरा टॉपिक पाहिला होता ज्याच्यामध्ये आपण मूलभूत गणिताबद्दल माहिती पाहिली. त्याच्यानंतर आता लास्ट जो टॉपिक आहे आपण तो मानणार आहे की आपल्याला विचारणार आहे रिझनिंग. आता रिझनिंगबद्दल माहिती पाहू. आता रिझनिंगचे सुद्धा 20 क्वेश्चन, त्यानंतर 40 मार्क्स म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा झाला. याच्यामध्ये पण तुम्ही सेम गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला इथं पण करायचं आहे तर तुम्हाला इथं पण PYQच मॅक्झिमम करायचे आहेत. मग PYQ फक्त GDचे करायचे का? नाही. तुम्ही MTSचे करा, SSC MTS, त्यानंतर CHSLचे करा, त्यानंतर CGLचे करा. तर याच्यामध्ये जेवढे काही PYQ असतील, जेवढे काही पेपर तुम्हाला भेटतील तर हे प्रत्येक याचे PYQ तुम्ही करा. म्हणजे तुमचा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट तिथून मिळून येईल. तर पहा, आता आपण रिझनिंगचा सिलेबस डिस्कस करू की याच्यामध्ये काय काय येतील. पहिली गोष्ट तर ॲनालॉजीज, त्यानंतर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, त्यानंतर स्पेशल व्हिज्युअलायझेशन, त्यानंतर स्पेशल ओरिएंटेशन, त्यानंतर डिस्क्रिमिनेशन, त्यानंतर ऑब्झर्वेशन, त्यानंतर रिलेशनशिप्स कॉन्सेप्ट्स, त्यानंतर अर्थमॅटिकल रिझनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन, त्यानंतर अरिथमॅटिक नंबर सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज, व्हिज्युअल मेमरी, कोडिंग अँड डिकोडिंग. म्हणजे एवढे टॉपिक जे आहेत तुम्हाला एवढे टॉपिक फिक्समध्ये त्याच्यामध्ये करायचेच आहेत. आता हा जो सिलेबस होता हा सिलेबस आहे SSC GD 2023-24साठी. आता व्हिडिओ जरी थोडा मोठा झाला असेल पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, तुम्हाला ही बुद्धिमत्ता करायचं आहे तर तुम्ही काय करायचं, PYQ करायची, मॅक्झिमम PYQ करा पहिले. मग बाकीचं बुक तुम्हाला रेफर करायचं असेल करा, क्लासच्या कोणाच्या नोट्स असतील ते करा, ते नंतर. जर तुम्हाला त्या बुद्धिमत्तेमध्ये एखादा टॉपिक जमत नसेल तुम्ही बुद्धिमत्ता घ्यायची, आपलं सोडवण्याचा ट्राय करायचं. जर तुम्हाला जमत नसेल तर तसा तेवढाच पॉईंट तुम्ही सर्च करून क्लिअर करून घ्या. पण मॅक्झिमम वेळ तुमचा PYQवरच असला पाहिजे. बुद्धिमत्ता, त्यानंतर जीके तर तुमचं मॅक्झिमम कवर जे होते ते तुमचं PYQमधूनच होते. मी पुन्हा PYQ का म्हणत आहे, कारण की ह्याच एक्झाममधले तुम्हाला पॅटर्न समजतो कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात आणि क्वेश्चनचं जर रिपिटेशन झालं तर आपला तो एक प्रॉफिट असतो. त्यानंतर गणित हा विषय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर इंग्रजी किंवा हिंदी. आता याच्यानंतर आपण एक बुक लिस्टचा व्हिडिओ बनवू आणि त्याच्यानंतर PYQ जे आहेत त्या PYQचं ॲनालिसिस आपण करणार आहे. तर आय होप तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण क्लिअर झालं असेल.
जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे तुमच्याकडे पेज असलं पाहिजे. त्या पेजवर तुमचा पूर्ण सिलेबस असला पाहिजे आणि त्या सिलेबसमध्ये जे दिलेले जेवढे टॉपिक आहेत तर प्रत्येक टॉपिक तुम्ही तिथं कव्हर केला पाहिजे. मग आता सिलेबसमध्ये जेवढे टॉपिक आहेत तेवढेच विचारत नसतात, काही अवांतर टॉपिक असतात. तर ते टॉपिक तुम्हाला जे PYQ आहेत, ते PYQमधून समजून येतात की कोणकोणते आपल्याला करायचे आहेत, त्यांची लेवल काय आहे, किती लेवलपर्यंत आपल्याला उतरायचं आहे, किती लेवलपर्यंत जायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधून क्लिअर होतात. म्हणून सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे तुम्हाला PYQ करणं आहेच. तर तुम्हाला PYQ करावेच लागतील आणि तुम्ही PYQ केल्याशिवाय जमणार नाही. तर तुम्ही PYQ घ्या, PYQच्या PDF मिळतात, तर PYQ करायचे आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला हे PYQच देतील. आणि आपल्या चॅनलवर जेवढे काही व्हिडिओ होतील म्हणजे कमीत कमी वेळेत, मी तर सुरुवातीला आता GKचं तुमचं जेवढं काही PYQ असतील तर ते सगळे PYQ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि थोडं स्पीडमध्ये घेईल, म्हणजे तुमचा वेळही वाचला पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर मी तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिला आणि तुम्ही ते एकदा रीडिंग केलं तर तो तुमच्या जास्त काळ लक्षात राहील. ते गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.